नमस्कार। विमानतळ अधिकाऱ्यांनी कपाळाला टिकली, लिपस्टिक, बांगड्या आणि अंगात गाऊन घालून केली आत्महत्या। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। उत्तराखंडमधील विमानतळ प्राधिकरण येथे काम करणारे एक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे 2 मित्र यांनी रात्री उशिरापर्यंत खूप गप्पा मारल्या। त्यानंतर दोघेजण सकाळी उठून लवकर गावी जायचं आहे म्हणून तिघेही वेगवेगळ्या खोलीत झोपायला गेले। त्यानंतर बाकीचे दोघे सकाळी लवकर उठले, परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र अजूनही उठले नव्हते। त्यावेळी त्या दोघांनी बाहेरून आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून काहीच रिप्लाय आला नाही। शेवटी नाईलाजाने दरवाजा तोडावा लागला। तेव्हा आतील दृश्य पाहून हे दोघेही घाबरले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कपाळाला टिकली, ओठांना लिपस्टिक, हातात बांगड्या आणि अंगात गाऊन घालून ओढणीने गळफास घेतला होता। त्यानंतर त्या दोघांनी आणि इतर नातेवाईकांनीही मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात नेला। तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले। त्यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती नातेवाईकांनी दिली, तेव्हा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या शरीरावर कुठे मारहाण किंवा अजून कोणत्याही झटापटीच्या जखमा अंगावर दिसल्या नाहीत किंवा त्या अधिकाऱ्याच्या रूममध्येही कोणी जबरदस्तीने आत घुसल्याचे काहीच पुरावे पोलिसांना सापडले नाहीत। बेडरूमचा दरवाजाही आतून बंद होता, परंतु सदर अधिकाऱ्याने गळफास घेण्याआधी एका महिलेचा वेश का परिधान केला असावा असा प्रश्न पोलिसांना आणि इतर नातेवाईकांना पडलेला आहे। पोलीस या प्रकरणात नातेवाईक आणि अधिकारी वर्गाची कसून चौकशी करत आहेत।